मेघना, मेघना, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. वेळ आहे तुमच्याकडे? चला, शेवटी माझ्याशी बोलण्याची वेळ आली तर नॉट बॅड. बोला ना. दुर्दैव आहे आमचं की ही वेळ आली. मेघना, तुमचा नेमका हाच स्वभाव मानणं माहिती होता आणि म्हणूनच कायदेशीररित्या त्यांनी तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवलं होतं. हां, आणि आज त्याच कायद्याने तुम्हाला काही प्रश्न विचारलेत ज्याची उत्तर शोधायला तुम्ही माझ्यापर्यंत आलात, हो ना? कम टू द पॉइंट. का मेघना, का अशा वागताय तुम्ही? हे जे सगळं आहे ते आपलंच आहे ना, आपल्या सगळ्यांचं आहे ना. आणि मेघना, तुम्हाला माहिती तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही जे म्हणताय की माननी अमुक अमुक पद्धतीने विल बनवलं होतं तसं नाहीये. इनफॅक्ट भाऊजी, मीही हे म्हणू शकते नाही का? इनफॅक्ट त्या दिवशी मी हेच म्हणत होते की हे सगळं खोटं आहे, आमच्या विरुद्ध केलेला कट आहे, मग असं करूच शकत नाही. त्यावेळेला त्या वकिलासमोर तुम्ही माझा अपमान केला होता, आठवतंय? आठवलं ना? त्या दिवशी नाही आठवलं हा आपलेपणा? हे सगळं आपलं आहे त्या दिवशी नाही आठवलं? आता आठवतंय का? भीती वाटते की हे जे काही सगळं आपलं आहे ते आपल्या हातातून निसटून जाईल म्हणून? आमचे हे काय भोळे आहेत ना, त्यांना यातलं काहीच कळत नाही. हेच यू सेड इट मेघना, हेच तर आमचं दुःख आहे. त्याला काहीही कळत नाही. आणि तू त्याच्या सध्याच्या मनस्थितीचा फायदा घेतेस. एक गोष्ट लक्षात ठेव मेघना, तो आमचा भाऊ आहे. सरदेसाईंचं रक्त आहे त्याच्यामध्ये. दिवस बदलायला वेळ लागणार नाहीत. अजूनही आम्ही सांगतो, शालिनीशी आम्ही बोलतो. एक मिनिट. भीक मागायची सवय नाहीये मला. आता माझ्या हक्काचं मला जे काही हवंय ते सगळं मी कायदेशीररित्या मिळवणार आहे. एम आय क्लिअर भाऊजी? येऊ मी? गौरी, गौरी. आले बाबा, एक मिनिट. गौरी, ही बातमी वाचलीस? पूर्वीचा कुप्रसिद्ध गुंड आणि आत्ताचा बिल्डर उद्योगपती कांता शेठ यांच्यावर खुनी हल्ला झाला. त्यामागे वकील विनायक रणदिवे यांचा हात असावा असा पोलिसांना संशय आहे. बघू. मध्यंतरी कांता शेठने आपले पार्टनर विनायक रणदिवे यांच्या तरुण मुलीला किडनॅप केलं होतं. रणदिवे यांनी हाच राग मनात ठेवून हे कृत्य केलं असावा असा विचार बोलून दाखवला जात आहे. हे खोटं आहे बाबा, हे सगळं खोटं आहे. ज्यांनी कोणी बातमी छापून आणली त्यांना पत्रकार म्हणून घ्यायची लाज वाटली पाहिजे. सत्य न जाणून घेतल्याशिवाय हे कसं छापू शकतात? असं खरं काय ते मला माहितीये बाबा, आणि आता मी हे खरं सगळ्या जगाला सांगणार आहे. शेठवरच्या खुनी हल्ल्यामागे विनायक रणदिवे यांचा हात असल्याचा संशय.
बिचारा विनायक रणदिवे. दमलायस? आज खूपच उशीर झाला ना. काय करणार ग, एक मीटिंग इतकी लांबली. तू जेवणार आहेस का? मी थांबली तुझ्यासाठी. मला तेवढी भूक नाहीये ग. म्हणजे मीटिंग चालू असताना खाणं झालं ना, पण तुझ्याबरोबर मी थोडासा दही भात खाईन. ओके. ए मुक्ता, आणि यापुढे जर मला उशीर होणार असेल ना तर तू प्लीज जेवून घे. अरे पण सागर. नाही, मला माहिती आहे एकमेकांसाठी जेवायला थांबल्याने प्रेम दिसतं, पण माणूस जेव्हा कामात असतो ना तेव्हा त्याची पंचायत होते. असं आजी म्हणायची मला. आजीचे एक एक शब्द आठवत आहेत आज. आणि त्या शब्दांचं महत्व आत्ता लक्षात येत आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेला मी जेवून घे. दॅट्स बेटर. खरं तर मला वाटलं होतं ऑफिसमधून यायला इतका उशीर झालाय, तू खूप रागावली असशील. नाही रे, कळतं मला. सध्या तुला खूप काम असतं ना. खरं सांगू मुक्ता, ऑफिसमध्ये कितीही काम असलं ना तरी घरी आल्यावर तुझा हसरा चेहरा पाहिला की सगळा थकवा दूर होतो, सगळं टेन्शन निघून जातं. बरं चल, तू फ्रेश हो, मी जेवण गरम करते. ओके. हे मुक्ता, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं. म्हणजे ॲक्च्युली बऱ्याच दिवसांपासून मी विचार करत होतो, मुक्ता मला असं वाटतं की माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष जे अर्धवट राहिलंय ते मी पूर्ण करावं. आजीलाही खूप वाईट वाटलं होतं जेव्हा मी कॉलेज अर्धवट सोडलं होतं. तिची इच्छा होती की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मग ऑफिस जॉईन करावं. त्यामुळे मी असं ठरवलंय की मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला हवं आणि त्याबरोबर मॅनेजमेंटचा एखादा कोर्स करावा. खरंच सागर, खूप छान कल्पना आहे. आय एम सो हॅपी. हो, कल्पना तर छान आहे, पण अभ्यास, ऑफिस ह्या सगळ्यामुळे मी तुला फार वेळ देऊ शकणार नाही. तुला चालेल ना? सागर, तुला डिग्री मिळणार असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. मला ना तुला खूप मोठं झालेलं पाहिजे. चल पटकन फ्रेश हो, मी जेवण गरम करते. लवकर. चहा.
अगं तू कशाला आणलास? मी येतच होते ना खाली. काही गरज नाहीये. डॉक्टरांनी तुला बेड रेस्ट घ्यायला सांगितले ना, आणि मी तुला बोलले होते की नाही की मी तुझी आता काळजी घेणार आहे म्हणून. तसंही दिवसभर घरात मी बसूनच असते. थोडी तुला मदत केली तर बिघडलं कुठे? आणि उद्या मला गरज लागली तर उद्या तुला जर का माझी गरज लागली ना, तर मी तुला फुलासारखं जपीन. विनी, थँक्यू सो मच. थँक्स. चहा आणल्याबद्दल मी थँक्स म्हणत नाही हे तुला सुद्धा माहिती आहे. हे कौतुक आहे तुझ्या समजूतदारपणाचं. विनी, तू घरी परत आली आहेस, आम्हाला इतका आनंद झालाय ना. मला शब्द नाही आहेत सांगायला. वहिनी पुरे आता. विनी, तुला खरं सांगू, अगदी मनापासून संसारात आपल्याला हवं तसं होईल असं नाही ग. विनी, आपल्या हातात खरं म्हणजे काहीच नसतं. असतात ते फक्त काही धागे, त्यात सुद्धा काही कच्चे, काही पक्के, आणि त्यातून आपण संसार उभा करायचा असतो, तो जपायचा असतो. कळेल तुला, हळूहळू कळेल. वहिनी, मला अनुभव नसेल, पण मी आजूबाजूला बघते ना, प्रत्येक घरात नातीगोती जपण्यासाठी चाललेली धडपड, आणि मग त्यातूनच तरुण निघणारी, निभावणारी, टिकणारी ती घरं. मी माझ्या प्रॉब्लेमचा विचार केला ना, तेव्हा मला असं वाटलं की सध्याच्या परिस्थितीत सुशांतला एकटं सोडून देणं योग्य नाहीये. विनी, यू हॅव टेकन द राईट डिसिजन. सुशांत खूप चांगला मुलगा आहे ग. त्याला फक्त एक संधी दे. तेच करणार आहे. विनी, मला काय वाटतं माहितीये, यू टू शुड बी फ्रेंड्स फर्स्ट. म्हणजे आधी ओळख, मग मैत्री, त्याच्यानंतर विश्वास, त्यानंतर आकर्षण, आणि मग प्रेम. अशी एक एक पायरी चढत गेलीस ना, तर तुमचा संसार खूप सुखाचा होईल बघ. आता माझीच गंमत सांगते ना तुला. माझं आणि मंदारचं नुकतंच लग्न झालं होतं, आणि त्याला अचानक युरोपला जायला लागलं 6 महिन्यांसाठी. मग काय, मी इथे एकटी राहिले आणि तो तिथे. पण म्हणतात ना, लांब राहिल्याने प्रेम वाढतं. कदाचित आमचं सुद्धा तसंच झालं. त्यानंतर विनी, आमचं जे जुळलंय ना, ते मी बघते वहिनी. आणि तुला काय म्हणायचंय ते मला चांगलं कळतंय. म्हणूनच तर मी इथे आले. चहा थंड होतोय. विसरलेच नाही. पण तुला ही बातमी दिली कोणी? मंदार दादांचा फोन आला होता. मंदार? रिअली? विनी, माझा रुमाल कुठे पाहिलास का ग तू? प्लीज शोधतेस का?
थँक्स विनी. आणखी एका गोष्टीबद्दल थँक्स. तू घरी परत आलीस त्याबद्दल. खरंच खूप बरं वाटलं ग मला. रादर घरच्यांना सुद्धा खूप बरं वाटलंय. एक विचारू तुला. तू तुझ्या इच्छेनेच परत आलीस ना? नाही, घरी परत आल्यापासून माझ्याशी एक अक्षरही बोललेली नाहीयेस तू, म्हणून. मी संध्याकाळी लवकर परत येतो घरी. मग लॉंग ड्राईव्हला आपण जाऊयात, चालेल? मग डिनरला जाऊ. तू म्हणत असशील तर लेट नाईट शोला सुद्धा जाऊ. ओके? जातो मी. सुशांत, घराबाहेर निघताना येतो म्हणावं, माझी आजी म्हणायची. येतो, लगेच येतो. होय होय, आम्ही येणारच आहोत, पण सागर आता येतील. हो, त्यांना सांगतो. बाबा बोलवलं? हो, आमच्या सह्या झालेल्या आहेत. हां, ठीक आहे, ठीक आहे. अरे सागर, त्या नाशिकची प्रॉपर्टी आहे ना, त्याच्या सगळ्या बेसिक तयाऱ्या झालेल्या आहेत. आता पुढचं काम करायला गोवर्धन जाणार आहेत. त्यांना तिकडे काही कमी पडायला नको म्हणून आपले कोण तिकडचे जावळे त्यांना सगळी तयारी करायला सांगायची. यू डोंट वरी, सगळे बुकिंग झालेले. आणि तसं बरंच झालं की तुम्ही 2 तिकीट सांगितले. ते मला वाटतं की मीच जातो काकांबरोबर आणि सगळं सेटल करून परत येतो ना. नाही नाही नाही, तू जायची काहीही गरज नाही आहे. कारण गोवर्धन बरोबर एक खास माणूस जाणार आहे. कोण? दिवाकर. दिवाकर काका? पण तो आता जाईल का? आणि अशा परिस्थितीत त्याला पाठवणं म्हणजे? त्याला काहीही झालेलं नाहीये, अगदी बरा आहे तो. त्याचा फक्त कॉन्फिडन्स गेलेला आहे. आणि तू कशाला काळजी करतोस? आम्ही बोलतो ना त्याच्याशी. आम्हाला एक सांग, त्याचा गेलेला कॉन्फिडन्स आपणच परत आणायला हवा की नाही? डोंट वरी, त्याच्या वागण्यात नक्की फरक पडेल. खरंच असं झालं तर किती बरं होईल. असंच होईल, असंच होईल. येऊ मी?